ठरलं तर मग मालिकेत आलाय आता जबरदस्त ट्विस्ट. कारण सायलीने केस स्टडी बोर्ड तयार करता क्षणी अर्जुन सायलीच्या हाती एक महत्त्वाचा धागा लागलाय. त्यातच साक्षीला सावध राहा अशी चिठ्ठी पाठवून नागराजने तिचा एक व्हिडिओ बनवलाय आणि महिपतला व्हिडिओ दाखवून त्याच्या नाड्या आवळल्यात. तर मग प्रेक्षकांनो, बघूयात ना की सायली अर्जुनच्या हाती असा कोणता धागा लागलाय आणि कावेबाज नागराजचा साक्षीला धमक्याचे पत्र पाठवून तिला घाबरवून महिपतला अडकवून टाकण्याचा नक्की प्लॅन आहे तरी काय, सगळं पाहणार आहोत. त्यासाठी भाग शेवटपर्यंत बघावा लागेल ना. जरूर बघा. आणि प्रेक्षकांनो, भाग कसा वाटला कमेंट करत चला. तुमचं मत महत्त्वाचं आहे. अर्जुन त्यांच्या एका क्लायंटशी बोलत असतो. तो सांगतो की चैतन्य कोर्टाची तारीख घेऊनच येईल. एकदा का तारीख डिक्लेअर झाली की मी तुम्हाला फोन करून कळवतोच. आता तो क्लायंट तर निघून जातो. चैतन्य येतो आणि कोणीतरी अनिलची मर्डर मिस्ट्री फाईल चैतन्य घेऊनच आलेला असतो. तो म्हणतो की त्यात तो गॅरेजवाला सुनील काकडे त्याची स्टेटमेंट घ्यायची राहिली आहे अजून. अर्जुन त्याच्यावरती अचानकच परसतो. का? चैतन्य सांगतो की हो घेतो मी स्टेटमेंट. अर्जुनचा विचारतो की मग तू इथे कशासाठी आहेस? का सगळी कामं मीच लक्षात ठेवायची आहेत का? चैतन्य विचारतो की हो. तू इतका पॅनिक का होतोयस? इतका चिडतोयस कशासाठी? अर्जुन त्याची माफी मागतो. सॉरी यार, मला तुझ्यावरती असं ओरडायला नको होतं. चैतन्याला अर्जुनची काळजी वाटणं साहजिक आहे. तो सांगतो की अर्जुन, इथलं सगळं मी मॅनेज करतो, हँडल करतो. तू जातोस का घरी? आराम कर थोडा वेळ. अर्जुन म्हणतो की नाही, तू तेवढं काकडेला कॉल कर आणि स्टेटमेंट घे. आणि चैतन्य तेथून निघून जातो. खरं तर अर्जुन सचिनमुळे खूपच डिस्टर्ब्ड असतो आणि त्यातच तो करू की नको फोन, करू की नको विचार करत शेवटी सायलीला कॉल करतोच. सायली फोन उचलते. विचारते लगेच, काय हो, आज बायकोची आठवण कशी आली? अर्जुन म्हणतो की ती तर नेहमीच येते. बरं अस्मिताई काय करते? तेव्हा सायली विचारते, अच्छा, आज बहिणीची आठवण आली आहे का? आहेत ना त्या इथेच, त्या दूध पित आहेत. द्यायचं आहे का त्यांच्याकडे? अर्जुन म्हणतो की नाही नको, राहू देत. आणि तो पटकन कट करतो. अस्मिताचे लहान मुलांसारखे नखरे चालू होतात. मम्मा, मला दूध नको आहे. आता ती दटावते. अस्मिता, उगाच नखरे करू नकोस हा. चल दूध पिऊन टाक पटकन. अस्मिता म्हणते की काय आहे मम्मा, मला नाही काही खावंसं प्यावंसं वाटत. अचानकच समोर सचिन येऊन उभा राहतो. हाय ब्युटिफुल. बघता क्षणी अस्मिताचा आनंद गगनाला भेटतो. सचिन, अरे तू तर उद्या येणार होतास ना, मग आज कसा काय आला? आता ती इतकी धडपडते सचिनला घट्ट मिठी मारण्यासाठी. तेव्हा सचिन म्हणतो की काय हे अस्मी, हळू जरा. हे बघ, मी जर उद्या आलो असतो तर माझ्या बायकोच्या चेहऱ्यावरचा हा आनंद मला बघायला मिळाला असता का? सायली विचारते की बरं झाला सचिन भाऊजी तुम्ही आलात. बरं आता तुम्ही 3-4 दिवस राहणार आहात का? आता सचिनचा चेहराच उतरतो. तो म्हणतो की प्लॅन तर तोच आहे, बघूया. नाही म्हणजे आमच्या ऑफिसचं काही खरं नाही आहे ना, कधीही काम चालू होतं. सायली विचारते की बरं मला सांगा तुम्ही काही खाणार? तेव्हा अस्मिता म्हणते की सायली, अगं तू ते सँडविचेस बनव ना. तू सचिनला आवडतात बघ ते, मी सुद्धा खाईन. आता अस्मिता इतकी खुश आहे. मग बघा, मुद्दाम कल्पना लगेचच तिला चिडवते. कारण इतका वेळ तर तिचे नखरे चालू होतात. मला हे नाही खायचं, मला ते नाही खायचं, मला खावंसंच वाटत नाही आहे. आणि सचिन आला की मॅडमचा लगेच मूड बदलला. अरे आत्ताच कोणाला काही खावंसं वाटत नव्हतं आणि आत्ताच काय? सायली सँडविचेस बनव, मी सुद्धा खाईना. काय अस्मिता? आता सर्वजण हसायला लागतात. काही का असे ना, पण अस्मिताचा मूड जो आहे तो ठीक झाला ना. सचिन सांगतो की सायली वहिनी, तुम्ही पटकन सँडविचेस बनवा, मी फ्रेश होऊन येतो. अस्मी, चल येतेस? तो तिला सोबतच घेऊन जातो. थोड्याच वेळात सायलीचे सँडविचेस तयार असतात. अस्मिता सचिनची वाट पाहत असते. तेव्हा ती म्हणते की हे सँडविचेस बघून ना खरंच तोंडाला पाणी सुटले माझ्या.
हा सचिन कुठे राहिला? लगेच कल्पना चिडवते, अस्मिता अगं तू आला नाही म्हणून खायचं नाही असं काही नाही आहे, तू एकटी खाऊ शकतेस. ती म्हणते की नको मम्मा मी वाट बघते. अचानक अर्जुनच घरी येतो. त्याला पाहून सायली विचारते, अहो तुम्ही आलात पण? तेव्हा अर्जुन म्हणतो की हो, एक काम होतं, लवकर संपलं म्हणून लवकर आलो. तेव्हा कल्पना सांगते की अर्जुन आता आलाच आहेस तर पटकन फ्रेश हो, सँडविचेस खाऊन घे. तो म्हणतो की वाव सँडविचेस, मला नक्की खात्री आहे ही ना अस्मिताईचीच फरमाईश असणार काय. आता अस्मिता आनंदाच्या भरात म्हणजे ओघाओघात सांगते की हो, अरे सचिन आलाय ना, त्याला सायलीच्या हातची सँडविचेस किती आवडतात, मग मी पण म्हटलं मी पण खाते. अर्जुन लगेच रिॲक्ट करतो की काय, सचिन आलाय, इतक्या लवकर परत आला? अस्मिता सांगते की हो, अरे त्याने मला सरप्राईजसुद्धा दिलं. इतक्यात नेमका सचिनच येतो. अर्जुन इतका रागात त्याच्यावरती एक जळजळीत कटाक्ष टाकतो. सचिन येता क्षणी तो म्हणतो की बरं झालं आलात, आता राहणार असशील ना, की बाहेर कुठे जायचा प्लॅन आहे दुसरीकडे? आता मुद्दामच विचारतोय तो. सचिन थोडंसं घाबरत सांगतो की नाही, बाहेर कुठे जायचा प्लॅन नाही आहे माझा, कधीही इमर्जन्सीच. कधी कधी तर मला असं वाटतं की अश्विनपेक्षा जास्त तर तुलाच इमर्जन्सी असेल, हो ना? तेव्हा सचिन अर्जुनपासून बघा कशी नजर चोरतोय. शेवटी चोराच्या मनात चांदणच. आता सायली दटावते की अहो तुम्ही बोलत काय बसलात, जा पटकन फ्रेश होऊन या आणि सँडविच खा. अर्जुन पुन्हा त्याच्यावरती एक नजर टाकतो, हो आलोच. अस्मिता सचिनला बसायला सांगते आणि सायली त्याच्या हातामध्ये सँडविच सोपवते. आता तो थोडासा नर्वस आहे हां. अर्जुनला घाबरू नये जरा. तिकडे नागराज तो विचार करत असतो, प्रियाचा प्लॅन तसा चांगला आहे, वर्क पण होईल, पण ह्या प्लॅन मागे प्रियाचा नक्की काय हेतू आहे, खरं तर तेच कळत नाही आहे. तो विचारत असताना महिपतचाच एक गुंड त्याच्यासमोर उभा राहतो. नागराज साहेब तुम्ही बोलवलंत मला? तो म्हणतो की हो बोलवलं. म्हणजे एक काम आहे तुझ्याकडे असं समज, तुझ्या साहेबाचंच काम आहे. तो साक्षीचा फोटो दाखवतो आणि त्याला जे काही असेल ते समजावत असतो प्लॅन. इकडे सुभेदार कुटुंबामध्ये सायली आणि अस्मिता दोघेही सचिनला सँडविच खाण्यासाठी सांगत असतात. अर्जुन अचानकच पुन्हा भडकतो, कशाला फोर्स करते त्याला? आता सगळ्याजणी तिघेही त्याच्याकडे पाहतात. तेव्हा तो म्हणतो, अगं म्हणजे असं म्हणायचं होतं की हवं तेवढं खाईल ना तो, त्याला हवं असेल तर घेईल तो. पण अर्जुनचा मूड बदललाय, नक्कीच त्याचं काहीतरी बिनसले, सायलीला जाणवतं. तेव्हा कल्पना म्हणते की हो हो सचिन, तुला हवं तेवढं घे आणि हवं तेवढं खा. अचानकच अस्मिता म्हणते की पण मला एक प्रश्न पडला या, तुला इतक्या लवकर यायची परमिशन कशी काय मिळाली? म्हणजे तू HR तो प्रॉब्लेम होता तो सॉल्व केला आहे का? आता अस्मिताच्या प्रश्नांनीच त्याला अचानक जोराचा ठचका लागतो आणि त्यात अर्जुन असा रागीट नजर देतो ना त्याला. खरं तर अर्जुनला पाहूनच तो थोडासा घाबरलेला आहे. तो म्हणतो की अस्मी काय आहे, मी तिथे मेल केला आहे ना की मला आता माझ्या प्रेग्नेंट बायकोसोबत पूर्ण वेळ घालवायचा आहे, त्यामुळे मला कामं नाहीच सांगायची. आता सायली असो, अस्मिता किंवा कल्पना, तिघींना त्या खोटाड्यावरती विश्वास बसेल, पण अर्जुनला नाही आहे. अगं काय आहे, जी काही कामं असतील ते मला फक्त वर्क फ्रॉम होम करता येतील असेच द्या, असं सांगितलं आहे ना मी. अस्मिता एक्साइटमेंटमध्ये विचारते की हो असं करता येतं? सचिन म्हणतो की हो. अर्जुन आता सचिनचं कौतुकच करतो. चला हे बरं आहे, नाही म्हणजे आता तू फक्त अस्मिताईवरतीच लक्ष देशील. गुड. पण सचिन चांगलाच भांबावून गेला आहे. असा अर्जुन समोर आला ना की कसा थरथर कापायला लागतो तो. अचानकच सचिनचा फोन वाजतो आणि सचिन पटकन पाहून कट करतो. आता फोन अर्थात असेल कोणाचा, शेवटी साक्षीचाच ना. अर्जुन पुन्हा इतका चिडतो. अस्मिता म्हणते की अरे घे ना फोन. सचिन सांगतो की नाही अस्मी, आता फक्त तू माझी प्रायोरिटी आहे. बाकीच्यांना सगळ्यांना तो उल्लू बनवू शकतो, अर्जुनला नाही. अर्जुन अचानकच जास्तच चिडतो.
आता तो तसाच निघून जाणार. कल्पना सांगते की अर्जुन अरे खा म्हणून जा ना. तो म्हणतो की नको, भूक नाही आहे मला, आणि तसाच तणतणत निघून जातो. तेव्हा अस्मी विचार करते की याला काय झालं यार अचानक. तेव्हा कल्पना समजावते की अस्मीला अगं कामाचं प्रेशर असेल त्याच्यावरती. पण सायलीला एक वेगळाच डाऊट येतो. नक्कीच काहीतरी बिनसलंय याची तिला थोडीशी खात्री वाटते. आता तिकडे साक्षी प्रचंड वैतागली आहे, का तर सचिन तिचे कॉल्सच घेत नाही आहे. साक्षी खूपच पॅनिक होते. विचार करते की हा मुलगा माझा फोन का घेत नाही आहे. हा पुन्हा पुन्हा माझे कॉल कट करतोय. नक्की काय चाललं आहे त्याच्या मनात. ती थोडीशी घाबरूनही जाते. अचानकच नागराजने पाठवलेला माणूस येतो. साक्षी विचारते की का बोलावलं आहे तू इथे मला. तेव्हा तो काहीच न बोलता एक चिठ्ठी साक्षीच्या हातात टेकतो. साक्षी त्याला हाका मारत असते हॅलो, पण तो पाठ फिरवून निघून जातो. आता त्या चिठ्ठीवरती असं लिहिलेलं असतं सावध रहा, आणि साक्षीसाठी ती धोक्याची घंटा, एक धोक्याचा इशारा मिळालेला असतो. अर्जुन रूममध्येच इकडे तिकडे फेऱ्या मारतो आणि अस्मिताचाच विचारात हरवून गेलेला असतो. तेव्हा सायली त्याचे सगळे जे बुक्स आहेत ते बुकसेल्फमध्ये ठेवते. येता क्षणी ती म्हणते की अहो, तुम्ही नीट जेवलाही नाही आहात आज, काही झालं आहे का. अर्जुन म्हणतो की नाही, काही नाही. तेव्हा अस्मिताला 2 घास जास्त गेले. का माहिती आहे, कारण सचिन भाऊजी आलेत ना. लग्नानंतर लगेच त्यांना कॅनडाला जावं लागलं. मग काय, आता अस्मिताईंना सचिन भाऊजी सतत जवळ हवे असतात. त्यांचं खूप प्रेम आहे ना एकमेकांवरती. तेव्हा अर्जुन कुठल्या तरी गोष्टीत हरवलेला असतो. पटकन तो रिॲक्ट होतो की सायली मला काहीतरी सांगायचं आहे तुला, आणि अचानकच शांत होतो. त्याला सचिन साक्षीसोबत होता ते आठवतं, आणि त्यानंतर अर्जुनला त्याने शब्दही दिलाय की तू पुन्हा अशी माती खाणार नाही. मग काय करावं, एक सचिनला शेवटची संधी द्यावी का, असं अर्जुनचं मन त्याला विचारतं. सायली म्हणते की काय झालं, कोणते केसचं आहे का काही. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो 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 हो, केसबद्दलच बोलायचं आहे मला. ॲक्च्युली काय झालं आहे, ती केस खूप कॉम्प्लिकेटेड झाले, म्हणजे कशी सॉल्व करायची कळतच नाही आहे मला, आणि नक्की केस कोणाची आहे. तेव्हा अर्जुन असं थोडंसं कचरतच बोलतो, काय आहे माझी एक क्लायंट आहे, तिच्या बहिणीच्या नवऱ्याचं कुठेतरी बाहेर अफेअर आहे आणि ते तिला कळलं आहे. तेव्हा सायलीचा सुद्धा संताप होतो. ती म्हणते की कसे वागतात नाही पुरुष लोक. अर्जुन पटकन रिॲक्ट होतो, नीच असतात ते. सायली त्याच्याकडे पाहतच राहते. अर्जुन म्हणतो की काय आहे, त्या मुलीला ना तिच्या नवऱ्यावरती केस करून त्याला जेलमध्ये पाठवायचं आहे, कारण बहिणीला फसवलं ना त्याने. तेव्हा सायली म्हणते की हो मग प्रॉब्लेम कुठे आहे. बरं मला सांगा की तिने तिच्या बहिणीला तरी सांगितली का ही गोष्ट. अर्जुन म्हणतो की नाही ना आणि तो थांबतो. तो लगेच बोलतो की प्रेमावर खूप विश्वास आहे ना तिचा, म्हणून नाही ना सांगू शकत, कारण सांगितलं तर तिच्या बहिणीचा जीवही जाऊ शकतो. खूप हळवी आहे ना ती. तेव्हा अर्जुन आता रागातच बोलतो की तिला हे कळत नाही आहे की सगळ्यांसमोर अशा सिच्युएशनमध्ये सत्य कसं घेऊन यायचं, आणि त्या नीच माणसाचा मुखवटा नक्की फाडायचा तरी कसा. सायली म्हणते की कधी आली तुमच्याकडे ही केस. अर्जुन म्हणतो की नाही, माझी केस नाही आहे ती, ॲक्च्युली चैतन्याची केस आहे ती. त्याने आज माझ्याकडे ॲडवाईस मागितला, मग मलाही कळत नाही आहे काय सुचवावं. अर्जुन विचारतो की काय करू. तेव्हा सायली म्हणते की ही गोष्ट खूप गंभीर आहे, बहिणीसाठी तरी निदान नाजूक पद्धतीनेच हाताळायला हवी. बरं मला सांगा की तुम्ही म्हणता तसं जर बहिणीला खरंच कळलं तर मग तिला त्याचा त्रास होऊ शकतो का. अर्जुन म्हणतो की हो, पॉसिबिलिटी आहे. तेव्हा सायली अर्जुनला सुचवते की नाही, म्हणजे खरं तर अशा गोष्टी खूप कॉम्प्लिकेटेड आहेत, गंभीर आहेत. पण कसं आहे, जर बाहेरून तिला कळलं ना तर तिला जास्त धक्का बसेल. इकडे साक्षीसुद्धा खूपच पॅनिक झालेली असते. ती विचार करते की
कोणी पाठवली असेल चिठ्ठी? का सांगितलं असेल मला असं? तेव्हा तिथे नागराज उपस्थित असतो. हा कसला कावेबाज आहे बघा. तो विचारतो की कसली चिठ्ठी, कशाबद्दल बोलतेस तू? अगं आल्यापासून तू फक्त फेऱ्याच मारतेस. तेव्हा ती पटकन नागराजच्या हाती चिठ्ठी टेकवते. नागराज आता उघडून बघण्याची तर नाटकं करतोच. तो म्हणतो की सावध राहा. कोणी पाठवली आहे तुला ही चिठ्ठी? तेव्हा साक्षी म्हणते की तेच तर कळत नाही आहे. अण्णांच्याच एका माणसाने ती चिठ्ठी मला आणून दिली. पण त्याला कोणी दिली? आणि मला सावध राहायला का सांगितलं जात आहे तेच तर कळत नाही आहे मला. नागराज मुद्दामच विचारतो की आता महिपतच्या माणसाने चिठ्ठी दिली म्हणजे महिपतने तर पाठवली नसेल ना? तेव्हा साक्षी म्हणते की हो, मला आधीही तसंच वाटलं होतं की अण्णांनी मला वॉर्न करायला चिठ्ठी पाठवली असेल. पण मग माझ्या लक्षात आलं, अण्णा असे का करतील ना? नाही म्हणजे त्यांना जर मला सावधच करायचं होतं तर थेट कॉल केला असता त्यांनी. अशी चिठ्ठी नसती पाठवली, कारण ते फिरवून घास नाही ना घेणार. नागराज मुद्दामच साक्षीला घाबरवून सोडतो. कोणी पाठवली असेल ही चिठ्ठी? यावरून एक तर गोष्ट लक्षात येते, म्हणजे हे सगळं किती डेंजरस आहे ना. आधी महिपत काय अचानक गायब झाला, तुला ही अशी धमकीची चिठ्ठी, इतकं विक्षिप्त आहे ना हे सगळं. तेव्हा साक्षी म्हणते की असं बोलू नका ना काका, मला खूप घाबरायला होतं. काय आहे, आता साधं पाण्याचा आवाज जरी आला ना तरी भीती वाटते. आणि अचानक डोरबेल वाजते आणि साक्षी टचकतेच, उडते अशी. तेव्हा नागराज म्हणतो की साक्षी, घाबरायची काय गरज आहे? अरे मी आहे ना इथे सोबत. जा दरवाजा उघडून बघ ना कोण आहे ते. साक्षी घाबरतच दबक्या पावलाने दरवाजापर्यंत जाते. कसं बसं धाडस करून दरवाजा उघडते सुद्धा, पण बाहेर कोणी नसतंच. अचानक जेव्हा दरवाजा लावते वेळी ती खाली पाहते तर तिथे कसल्या तरी बॉक्स ठेवलेलं असते, एक पार्सल. साक्षी ते उचलते. आता हे सगळं काम नागराजचंच आहे हा. कसा उलटा गेम खेळतोय बघा. म्हणजे पाण्यात राहूनही कोरडा राहतोय तो. साक्षी परत येते तेव्हा नागराजला म्हणते की बाहेर कोणी नव्हतं, पण हे पार्सल ठेवून गेलं आहे कोणीतरी. तो म्हणतो की पार्सल बघू, आणि लगेचच तो ते ओढून घेतो आपल्याकडे. त्यानंतर तो रॅपर वगैरे काढतो वरचं आणि पुन्हा साक्षीच्या हातात सोपवतो. तोच तर त्याचा प्लॅन आहे, साक्षीला घाबरवून टाकायचा. जेव्हा साक्षी तो बॉक्स उघडून बघते आणि ती धक्क्याने नागराजकडेच पाहते, लटालटा कापायलाच लागते. नागराज विचारतो की काय झालं? साक्षी फोटोज दाखवते की ही 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 ती लीना जी जेलमध्ये माझ्या जागी मारली गेली आहे, तिचे फोटो इथे कसे? बोलते वेळी साक्षीची बोबडीसुद्धा वळते. वरून आता नागराज साळसूतपणाचा आव्हानतो. तिला धीर काय देतो, हे हे बघ साक्षी, तू पॅनिक होऊ नकोस. साक्षी प्रचंड गांगरून जाते. हा 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 कोण असेल जो मला असं धमक्या पाठवतोय? त्याचा काय हेतू असेल नागराज काका? तो 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 मला मारून तर टाकणार नाही आहे ना? मला खूप भीती वाटते. त्याचा या सगळ्यांमागे काय प्लॅन असेल? तो मला जेलमध्ये तर नाही ना टाकणार? आता साक्षी इतके सगळे विचार करत असते, बिचारी इतकी भंडावून जाते. नागराज अचानकच तिला खेकसतो. ए गप्प बस, एक मिनिट. नागराजचा एक उलटाच गेम आहे बरं का. साक्षीचे व्हिडिओ असे बनवायचे घाबरलेल्या अवस्थेत ते, आणि मग काय, ती महिपतला दाखवून त्याला ब्लॅकमेल करायचं, त्याच्याच नाड्या आवळायच्या. आता साक्षी विचार करते, माझे अण्णा कुठे आहेत? मला अण्णा हवेत. अण्णा कुठे आहात तुम्ही? मला खूप भीती वाटते. आणि ती तिथेच घळाघळा रडायला लागते. तेव्हा नागराज तिच्या दुःखावर फुंकर मारतो. साक्षी हे बघ, तू घाबरू नकोस. तुझा नागराज अंकल आहे ना इथे, आणि हा कोण माणूस आहे, तो जरी तुझ्यापर्यंत इथे पोचला असला, तुला धमकावत असला, मी तुला काही होऊ देणार नाही आहे. म्हणजे किती दुटप्पी भूमिका निभावतोय हा. साक्षीचं काय, बिचारे घाबरून रडत बसली आहे आणि नागराज गुपचूप तिची व्हिडिओ बनवतोय. म्हणजे याने महिपतची दुखरी नसच अशी जोरात दाबून धरली आपल्या हातात, कारण तो फडफड नाही ना करणार. इकडे आता त्या मैत्रिणीचं, त्या बहिणीचं ते जे काही अर्जुने गोष्ट तयार करून सांगितली आहे,
सायली म्हणते की यावरून एक गोष्ट माझ्या लक्षात येते. आपण सुमन काकूला सांगायचं का नागराज काकांवरती लक्ष ठेवायला? नाही म्हणजे नागराज काका कुठे जातात, कधी परत येतात, त्यांना कोणत्या वेळी कोणाचा फोन येतो, ते काय बोलतात, हे सगळं म्हणजे कसं त्या वेळेवरती आपल्याला माहिती पोहोचवत जातील ना. तेव्हा अर्जुन म्हणतो की आयडिया चांगली आहे, पण आपल्यामुळे उगाचच सुमन काकूला नको त्रास व्हायला. सायली म्हणते की नाही, सुमन काकू आता कच नाही खाणार. आता सुमन काकूच नागराज काकांच्या हालचालींवरती लक्ष ठेवू शकते. हे बघा, मी तुम्हाला म्हटलं होतं की नाही, आपल्याकडे चित्राचे फक्त तुकडे आहेत आणि आपण ते फक्त हातातच घेऊन बसतो, म्हणूनच आपल्या हातून महत्त्वाचे दुवे सुटत आहेत. पण ते कोणते आहेत ते मात्र कळत नाही आहे. अर्जुन म्हणतो की हो, मला पण असंच वाटतंय. म्हणजे हे एक प्रकारचं जिक्सो पझल आहे. तेव्हा सायली म्हणते की हो, आपल्याला आता या तुकड्यांकडे त्रस्तपणे बघायला हवं. अर्जुन आता विचार करतो की प्रिया महिपत कनेक्शन, नागराज काका महिपत कनेक्शन, बाबू महिपत कनेक्शन आणि तो मिस्टर मॅन ज्याने सुपारी महिपतला दिली होती. मला वाटतं की आपण हे सगळं लिहून घेऊया, म्हणजे काहीतरी सोडवता येईल आपल्याला. अर्जुनचं लक्ष जेव्हा सायलीकडे जातं तर तो आश्चर्यचकित होतो. तो विचारतो की एक मिनिट, हा तर केस स्टडी बोर्ड आहे ना, हा तू तयार केला आहेस? सायली म्हणते की हो, तुमच्यासोबत राहून इतकं तरी शिकले मी. रविराज काकांच्या अपघातापासून ते आत्तापर्यंत जे काही घडलं ते सगळं या बोर्डवरती एक एक करत लिहून काढलं आहे मी. अर्जुन तिचं कौतुक करतो. ग्रेट जॉब. आता ते जे काही आहे तुकडे त्या गोष्टी जुळवण्याचा प्रयत्न करतात. आणि प्रेक्षकांनो, इथेच भाग संपतोय. बघूयात ना पुढे प्रोमोमध्ये नक्की काय ट्विस्ट आलाय. सायलीने एक धागा तर पकडलेला असतो. अर्जुनला ती सांगते की रविराज काकांच्या समोर म्हणजे एक वेगळीच मृत व्यक्ती आणली होती, प्रतिमात्याची डेड बॉडी म्हणून. अर्जुन म्हणतो की हो, आणि सिनियरने मला तर सांगितलं होतं की ती बॉडी प्रतिमात्याची नव्हतीच. मग तन्वीचं DNA त्या बॉडीसोबत मॅच कसं काय झालं? आता नागराज तिकडे महिपतला घाबरवून सोडतोय. तो मुद्दामच म्हणतो की बघ बघ, म्हणजे समीरा शेखर उर्फ साक्षी शिकरे जिवंत आहे. हेडलाईन जर पेपरात छापून आली तर काय होईल महिपत? अर्जुन सायली धागे जुळवण्याचा प्रयत्न करतात की ती बॉडी जर फेक होती तर मग ती कोणाची होती, आणि ती हॉस्पिटलमधून गायब करण्यात आली होती, म्हणजे नक्कीच हॉस्पिटलचंच कोणीतरी यात इन्वॉल्व असेल. आता एक धागा तर हाती लागलाय, त्याचा पाठपुरावा करत अर्जुन खरा सूत्रधार नागराजच आहे या सत्यापर्यंत पोहोचतोय तरी कसा, पाहणं मनोरंजकच ठरेल. प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेचे खरे भाग पाहण्यासाठी जरूर सबस्क्राईब करा, कारण जे मालिकेत आहे तेच तुम्हाला आपल्या चॅनलवर दिसेल. कारण आपल्या चॅनलवरती कोणतेही खोटे रिव्ह्यूज अपलोड होत नाहीत.